नमस्कार, प्रणया किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मिक्स व्हेज भाजी. आपण त्यासाठी कढई घेतली आहे. कढई गरम झाली की थोडंसं तेल टाकायचं. तेलामध्ये कांदा भाजायचा चांगला. कांदा भाजून झाल्यानंतर थोडंसं 2 टोमॅटो घेतले. ते टोमॅटो मी भाजले. त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आपण भाजतानाच थोडंसं बटर टाकायचे. कांदा टोमॅटो भाजून झाल्यानंतर मी थोडेसे काजू भिजत ठेवलेले, ते काजू मी त्या वाटणमध्ये टाकणार आहे. कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची, त्याच्यामध्येच काजू टाकायचे. बघा, अशी पेस्ट बनवून घेतली आहे मी. हे झाल्यानंतर आपण ह्या दुसऱ्या कढईमध्ये भाज्या फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, फ्लावर मटर घेतली आहे, ती फ्राय करून घ्यायची. गाजर घेतलाय आणि फरसबी घेतली. हे सर्व फ्राय करून झाल्यानंतर कढई ठेवली आहे मी, आणि त्या कढईमध्ये चमचाभर तेल, जिरं टाकलंय, त्याच्यानंतर लवंग टाकलंय आणि तेजपत्ते टाकले. खडे मसाले टाकले, दालचिनी टाकली, काळी मिरी टाकली, आणि त्याच्यामध्ये थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकली आहे. हे चांगलं गरम फ्राय करून घेतल्यानंतर आपण थोडंसं बटर टाकायचे. जे वाटण केलंय ते वाटण टाकायचे त्याच्यामध्ये. वाटण पण चांगलं फ्राय करून भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये तेलामध्ये, चांगलं तेल सुटेपर्यंत. त्यानंतर आपण हळद मसाला घेतलेला आहे ते टाकूया, आणि थोडंसं गरम मसाला. आणि त्याच्यामध्ये फ्राय केलेल्या भाज्या टाकायच्या आहेत. मीठ घेतलंय, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचे. पाणी टाकल्यानंतर 10-15 मिनिटं आपण त्याला शिजू द्यायचे. दहा मिनिटं झाली. भाज्या मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि मस्त सुगंध असा वास येतोय. तुम्ही चपाती किंवा पुरी ह्याच्या बरोबर पण हे सर्व करू शकता. भाजी बनवून तयार झालेली आहे. छानपैकी असा बघा लालसर कलर पण आलेला आहे त्याला.